एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 5 ते 6 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुक्या. त्यानंतर ही भाजी तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल, तर ही आहे हरभऱ्याची भाजी, जी फक्त गावाकडेच मिळते आणि हिवाळ्यातच मिळते. एवढी टेस्टी भाजी लागते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर ही भाजीमधले मी सर्व काड्या ज्या आहेत त्या निसून साईडला केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे बेसन पीठ. तर बेसन पीठ घालून मिक्स करून घेतलं. लगेच एका साईडला कढईमध्ये तेल घातलं, मोहरी घातली, 1 लसणाची पाकळी घालायची आणि त्याच्यामध्ये आपण जे लसणाचं वाटण केलेलं होतं ते घालायचं. छान असं परतू द्यायचं. मग वरतून पाणी घालायचं. मी याच्यासाठी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. खूपच चविष्ट आणि झणझणीत ही भाजी होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. तर मस्त अशी ते पाणी उकळलं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आपण केलेलं हे जे हरभऱ्याची भाजी. मस्त अशी थोडी थोडी करून घालून घ्यायची त्याच्यात कढईत आणि मस्त अशी ढवळून घ्यायची. तर 10 ते 15 मिनटात मस्त अशी भाजी तयार होते शिजून. त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आणि गरम गरमच खायची बरं का. तर चला आता सबस्क्राईब करा. चलो बाय.